सकल आदिवासी कोळी समाजाचा महत्त्वपूर्ण बैठक संपन्न 21/9/2025 रोज रविवारी हॉटेल PVR गोकुळनगर नांदेड येथे आयोजित केली आहे। या बैठकीत आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंती व हैदराबाद गॅजेटनुसार समाजाचे प्रमाणपत्र व वेतन निर्गमी करण्यासाठी वाल्मिकी जयंती दिनांक 7/10/2025 रोजीपासून जिल्हाधिकारी नांदेड येथे बेमुदत उपोषण करण्याचे सर्वानुमते निर्णय घेण्यात आले। सदरील बैठक मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष पुंडलिक मोरे, मल्हारी मोरे, मारुती वाडीकर, गुणवंत मिसलवाड, प्रभाकर केंगल यांनी मार्गदर्शन केले। या बैठकीस मारुती बिच्चेवाड, सुरेश बोईनवाड, भुजंग सोनेवाड, सारिका झिरोनेकर, ताई मुदिराज प्रकाश, सत्यनारायण मुदिराज, शंकर मुदिराज, गंगाधर तम्मलवाड, सत्यनारायण खेळगे, मामिलवाड सत्यनारायण, सतीश मुदिराज, संतोष कोंपलवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सह गंगाधर जकुलवार, AMK न्यूज चॅनल नांदेड। आज सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये आदिवासी कोळी समाज संघटनेची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आमचे प्रमुख 2-3 मुद्दे आहेत की जे आम्ही या ठिकाणी जसं गॅजेटवर हैदराबाद गॅजेटनुसार लोकांना आरक्षण सरकार देत आहे, तर आम्हाला तर ऑलरेडी आरक्षण आहेच, पण आम्ही मराठवाड्यातील जे लोक आहेत ते मराठवाड्याचे सर्व लोक हे आदिवासी कोळी माधव, कोळी मल्हार, कोळी टोकरे, कोळी ढोर हे सगळे त्या ठिकाणी मोडत आहोत। पण आमचे जातीचे प्रमाणपत्र आणि आमचे जाणून बुजून आमचे जे वैधता प्रमाणपत्र आहे आणि शासकीय नोकरीमध्ये आमचे जे त्या ठिकाणी नोकरदार आमचे भाऊ लागलेले आहेत, आमचे बंधू लागलेले आहेत, त्या सर्वांची नोकरी या ठिकाणी धोक्यात आणण्याचा जे प्रकार या ठिकाणी शासनाकडून चालू आहे आणि काही आमच्या 47 जातीपैकी काही विशिष्ट जातीचे लोक ह्याचा पाठपुरावा करत आहे। ह्याचा विरोध म्हणून आम्ही येणाऱ्या आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची 7 तारखेला जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्त आम्ही नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर संबंध मराठवाड्याचा विषय घेऊन आम्ही संबंध मराठवाड्याच्या लोकांना आवाहन करून त्या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत। आणि हे उपोषण जे आहे बेमुदत उपोषण राहणार आहे की जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते उपोषण चालणार आहे। आणि संपूर्ण 16 तालुक्याचे उपोषणकर्ते घेऊन आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत। एकही तासाचं एकही मिनिटाचं खंड न घेता आम्ही हे उपोषण कमीत कमी 48 दिवस चालवणार आहोत। आणि आमच्या उपोषणाच्या वेळेस आम्ही हा नेता म्हणला, ते नेता म्हणला, तो मंत्री म्हणला, ह्यानं आश्वासन दिलं, त्यानं आश्वासन दिलं म्हणून आमचं उपोषण आम्ही माघारी घेणार नाही। आम्ही आमचं जे उपोषण आहे ते आमच्या मागण्याचा GR जोपर्यंत आमच्या उपोषणस्थळी येऊन समाज बांधवाच्या हातात देणार नाही तोपर्यंत आम्ही ते आमचं उपोषण मागं घेणार नाहीत। आणि दुसरा विषय एक आहे की आम्ही आमच्या या आदिवासी कोळी माधव तत्सम जमातीचे जे नेते आहेत, मग ते जिल्ह्याचे असू द्या, ते मराठवाड्याचे असू द्या, सर्वांना सोबत घेऊन उपोषणामध्ये बसणार आहे। जो आपल्या स्वतःला नेता मानत असेल तर त्याचं काम आहे की पहिल्या दिवशी 3 दिवसीय उपोषण जे पहिला चालणार आहे त्या 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये रात्रंदिवस ते नेते त्या ठिकाणी बसले पाहिजे मायाच्या सहित। तर जे लोक जर पहिले जर त्यांना बसायचं नसेल तर जे नंतर 3 दिवसानंतर जे तालुका वाईज जे उपोषण सुरू होणार आहेत त्या ठिकाणी कमीत कमी त्या ठिकाणी ते बसले पाहिजे। आणि उपोषण मोडीत काढण्यासाठी किती जरी त्या ठिकाणी प्रयत्न केले तरी आदिवासी कोळी समाज हा आता मागे फिरणार नाही। आणि आमचा महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त 7 तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करा असं म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी 2-4 दिवसात जाऊन भेटणार आहोत। आणि आमचे इंजिनिअरिंग आणि मेडिकल आणि बाकीचे जे काही पदवीधर शिक्षण आहे त्याच्यासाठी जे लागणारे जे वैधता प्रमाणपत्राची जी अट केलेली आहे ते अट रद्द करून कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी त्यांचं ॲडमिशन घ्यावे आणि 1 वर्षाच्या कालावधीच्या आत त्यांच्यानंतर त्यांच्याकडून वैधता प्रमाणपत्राची मागणी करावे। या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणस्थळी आम्ही त्या ठिकाणी राहणार आहोत। आणि इतर जातींना अशा देण्यात आलेल्या आहे 6 महिन्याची सवलत देण्यात आली, तसेच तेच सवलत आम्हालाही लागू करा। आदिवासी कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीला त्या ठिकाणी सामील करावे हे एवढं या ठिकाणी बोलतो
आणि आपण सर्व समाज बांधवांनी इथं आले त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय आणि शाहू फुले आंबेडकरांची जय. आणि आपण सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात साथ द्या एवढं आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय जय. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व महादेव कोळी समाजांना मी अशी नम्र विनंती करतो की 7 तारखेला 7 ऑक्टोंबरला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर पूर्ण नांदेड जिल्ह्याचे आदिवासी महादेव कोळी हे उपोषणला बसणार आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी जिल्ह्यातील आपल्या नांदेड जिल्ह्यातील समाजानं लाखोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहून व्यंकटराव मुदिराज मराठवाडा अध्यक्ष यांच्या पाठीशी राहून असे एक दाखवून द्या की एकजूट आपल्या समाजाची की महाराष्ट्रातच नाही सर्व इतर आपल्या याच्या विभागामध्ये विभागामध्ये माहीत हो की महादेव कोळी काय आहेत आणि यांच्यावर एवढा मोठा अन्याय होतो. जातीचे प्रमाणपत्र आहेत, आपलं वैधता प्रमाणपत्र आहेत, एका बापाला व्हॅलिडिटी असताना लेकाला देत नाहीत. तर ह्या इतर काही बाबी हे सुलभ याच्याने शासनाने आपल्याला मान्य करून द्याव्यात. आणि हीच आज या ठिकाणी हॉटेल PVR गोकुळनगर नांदेड येथे सकल आदिवासी कोळी महादेव समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक. या ठिकाणी आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते तथा आदिवासी कोळी समाज संघटनेचे मराठवाडा प्रमुख आदरणीय व्यंकटरावजी मुदिराज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेली आहे. मित्रहो, या ठिकाणी दिनांक 7 ऑक्टोंबर या दिवशी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे. आम्ही तमाम आदिवासी कोळी समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड या ठिकाणी दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत. आणि ते जयंतीचा समारोप झाल्यानंतर त्या डॉक्टर शंकरराव चव्हाण स्टेडियम प्रेक्षागृह येथून नांदेड जिल्हाधिकारी नांदेड जिल्हाधिकारी कचेरीवर आमचा सकल आदिवासी कोळी महादेव समाजाचं अमरण उपोषण धरणे आंदोलन हे बेमुदत राहणार आहे. मित्र, आमच्या समाजाचे जे मागण्या आहेत हे समाजाच्या मागण्या जात पडताळणी असेल, जातीचे प्रमाणपत्र असतील, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे एक विनंती करतो की आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं. महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि जे ॲडमिशन जे आहेत इंजिनिअरिंग MBBSला इतर समाजाला 6 महिन्यामध्ये दाखल करण्याची मुभा दिलेली आहे. ती आदिवासी कोळी समाज महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावी एवढी मागणी या ठिकाणी शासनाकडे करतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे सर्व समाज बांधवांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढं बोलतो. थांबतो. जय महाराष्ट्र, जय भीम, जय बिरसा मुंडा, जय संविधान, जय भारत, जय आदिवासी. थँक्यू. आज या ठिकाणी मराठवाड्याच्या मध्ये जे आंदोलन करण्याची भूमिका त्या संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी प्रमुख कोळी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आणि येत्या वाल्मिक जयंतीच्या शुभमुहूर्तावर समाजाच्या प्रश्नासाठी माननीय मराठवाडा प्रमुख आमचे व्यंकटदादा मुदिराज आणि जिल्ह्याचे प्रमुख पुंडलिकरावजी मोरे आणि मल्हार मोरे आणि बरेच हे जिल्ह्यातून आलेली प्रमुख मंडळी यांनी एक या ठिकाणी असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत शासनानं जसं उदाहरणार्थ मराठा समाजाला उपोषण करत असताना GR देऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलाचं उपोषण उठिलं, तसं आम्ही संविधानाच्या यादीमध्ये असून आमच्यावर जे आताच मागच्या या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे अनेक अन्यायकारक शासन आमच्यावर जी वागणूक देत आहे कोळी महादेव आदिवासी समाजावर, हे या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही. आमचे हक बाबासाहेबाच्या संविधानानुसार आपण या ठिकाणी अंमलबजावणी करावी महाराष्ट्र शासनाने. एवढ्या यासाठी
हा मोर्चा हा उपोषण माननीय व्यंकटदादा मुदिराज मराठवाड्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठक झालेली आहे। मी असं सर्व जनतेला, कोळी समाज, आदिवासी समाजाला विनंती करतो की आपण या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महर्षी वाल्मिक जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहापाशी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आपलं उपोषण होणार आहे। हे उपोषण 50 दिवस चालणार आहे। मी सर्व नांदेड जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाला विनंती करतो की आपण या उपोषणाला लाखोच्या संख्येनं पाठिंबा द्यावा आणि तन धनानं हा उपोषण हे करून या उपोषण असं करा की शासनानं लेखी स्वरूपामध्ये आपले जातीचे दाखले आणि जात वैधता आपल्याला दिली पाहिजे, आपला हक आपल्याला दिला पाहिजे। तोपर्यंत आपण गुन्ह्यानं बसणार नाही, एवढी शपथ घेऊन या ठिकाणी उपोषणासाठी लाखोच्या संख्येने यावं, एवढीच मी या महर्षी वाल्मिकीच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो, आपण उपोषणासाठी यावं। आज गोकुळनगर येथे मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय व्यंकटदादा मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। या बैठकीमध्ये येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेला महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त जयंती साजरी करायची आहे। त्या तदनंतर समाजातर्फे विविध कोळी महादेव समाजातर्फे विविध मागण्या करण्यासाठी जसं की जातीचे प्रमाणपत्र मिळणे, वैधता प्रमाणपत्र मिळणे व इतर काही अडीअडचणी आहेत, त्या बाबतीत नांदेड जिल्ह्यातून 16 तालुक्यातून बेमुदत उपोषण करण्याचं ठरलेलं आहे। हे आदेश कुठं दिलेले आहेत? आदेश म्हणजे सर्व इथं आमचे मेन लोक आले आहेत, त्या लोकांनी सजेशन दिले, त्या सजेशननुसार आम्ही त्यांच्या ज्याही काही आपल्या सूचना आहेत त्या इथं लिहून गेल्या आहेत, ते तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे। प्रथम त्यांच्या सूचना अशी आहे की कैलासवासी वाल्मिक मेळके, राहणार दादगी, राहणार तालुका निलंगा, जिल्हा आपला लातूर यांना श्रद्धांजली देण्याचं ठरलं, ते दिली आपण। तसं माझे बालमित्र कैलासवासी राघोजी मुळके हे सुद्धा मागं शहीद जवान शहीद म्हणजे त्यांची अकाली मृत्यू झाला, त्यालासुद्धा इथं आपण श्रद्धांजली दिली। तसेच महर्षी वाल्मिकी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासनाकडे आपण मागणी करणार आहोत। तसेच आपल्या कोळी महादेव बांधवाकडे प्रमाणपत्र आहेत, परंतु या शासनानं, या मुजोर म्हणावं लागेल, मुजोर शासनानं इतर जातीला जसं आपलं अंडरटेकिंगमध्ये ॲडमिशन देतात तसं कोळी महादेव समाजाला का सांगा की का? त्यांनासुद्धा माझी शासनाकडे एकच विनंती राहील की मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये ॲडमिशनसाठी निदान कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी त्यांना व्हॅलिडिटीसाठी अंडरटेकिंग ॲडमिशन देणे ही मला शासनाला हात जोडून विनंती आहे ही असं कर। व तसेच ऐकून घ्या, त्याच्यासाठी आम्ही निवेदन आपल्या शासनाकडे देणार आहोत आता काही दिवसाच्या नंतर। व तसेच दुसरं बघा, आता या शासनानं असा एक जी आर काढलेला आहे की एखाद्या ओबीसीचे आपला कास्ट सर्टिफिकेट आहे, त्याच्या घरी जर व्हॅलिडिटी असली तर इतर त्याला पुरावे जोडायची गरज नाही। पण मग तुम्ही कोळी समाजालाच का करता हो? कोळी महादेव समाजाच का? आमच्या समाजाची तुम्हाला एवढी चीड का? तर शासनाला मला एकच विनंती करायची आहे की आता हा समाज गप बसणार नाही। पहिलं आम्ही कदरून गेले आहोत त्यासाठी, आणि आम्हाला वाल्मिकीचा वाल्या खरास भाग पाडू नये यासाठी जे आमचे नेते आहेत व्यंकट मुदिराज यांनी म्हणल्याप्रमाणे, आणि या सर्व आमच्या ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक मल्हारराव मोरे, मिसलवाड साहेब, वाडीकर साहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे आम्ही ते सूचना इथे केलेल्या आहेत, त्याचा आम्ही फॉलोअप करून व्यंकट मुदिराज जे म्हणतील त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार ही कमान आम्ही त्यांच्या आज वाल्मिकीच्या ऋषी प्रतिमेस आपल्या मूर्तीस मी हे करून सांगतो की त्यांनी जे याच्या पुढे आदेश देतील आम्हाला, असं नाही की त्यांनी नाही, मग यांनीसुद्धा काल 3 दिवसापासून आम्ही प्रत्येक आपल्या जिल्ह्याच्या मेन लोकांना मोबाईलद्वारे भ्रमण त्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही या बैठकीला येण्यास सांगितलं होतं। आता काही ना काय विविध अडचणी सांगल्यात असो, आता याच्यानंतर सुद्धा यांनी म्हणल्याप्रमाणे एक बैठक ठेवायची आहे आणि माझं भाषण संपवतो।